नेक्स्ट आहे इरा. साधुकाचा माझा विकासी रुळी कोणी सेवक कृपा दयाची. ओके ओके ओके. आता आपली शेवटची स्पर्धक आहे काव्या. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्ता हजाना त्रिगुणी अवतारा त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये हनुमाना. अरे बा, हनुमाना कुठून आणलास? हा? हनुमान आहे का ते? ते आहे अनुमाना. हनुमाना नाही ग. तर विचार कर काय हे हल्लीचे आई बाप आपल्या मुलांना शिकवतात की नाही मला काय कळतच नाही. हो माझं काय पोरांसमोर लाज काढताय हा? उद्या आपण व्हरायटी एंटरटेनमेंट ठेवणार आहोत ना, तेव्हा घ्या ना ही स्पर्धा. आधी कशाला पाहिजे? हो, पण आरती हा व्हरायटी एंटरटेनमेंटचा भाग होत नाही. कसं आहे देसाई, आरती केव्हाही आणि कुठेही नीटच म्हणता आली पाहिजे. हा, तर मुलांनो, आरती ही नीट आणि स्वच्छ म्हटली पाहिजे, शुद्ध म्हटली पाहिजे. शिकाल तर नीट आरती म्हणाल, आणि जर नाही शिकलात तर एकेकाला फटकावून काढीन चांगला. शिस्त म्हणजे शिस्त. आता मी तुमच्या बिझनेसमध्ये उतरतोय, पण लोक माझ्यावर विश्वास कसा ठेवतील? त्यांच्याकडून पैसे कसे घेऊ मी? आय मीन माझी क्रेडिबिलिटी नाही आहे ना अजून. बस कसं आहे, काम केल्याशिवाय क्रेडिबिलिटी येत नसते. पण मग काम कसं? म्हणजे मी आहे ना, एक मिनिट, हे घ्या, हे 1,00,000 रुपये घ्या घ्या, आणि मी सांगतो त्या माणसाला जाऊन द्या, आणि या पैशाचं कमिशन तुम्हीच घ्या. अहो, अशाने मोठमोठ्या ओळखी वाढतात आणि हळूहळू हळू क्लायंट बेस तयार होतो. म्हणजे हे पैसे मी नेऊन देऊ आणि मला कमिशन मिळेल? यस. काही कष्ट न करता? साहेब, कष्ट केल्याने पैसा मिळत असता, त्या रस्त्यावर काम करणारे सगळ्यात जास्त कष्ट करतात. पैसा डोक्याने मिळतो, कष्टाने नाही. तुमचंच घ्या, ऑफिसमध्ये केवढं कष्ट करता, काय मिळालं तुम्हाला? कमी कष्ट आणि जास्त पैसा कसा मिळतो हे मी तुम्हाला दाखवून देतो. बघाच तुम्ही. यस. एक्सक्यूज मी, कॉल आलाय. शुअर. हॅलो. अनिश, कुठेस तू? काय काम आहे? काम काही नाहीये, पण अरे तू घरी थांबायचंस ना. घरी बघ ना, सगळे किती मजा करतायत. बाबांनी इतकी छान गणपतीची मूर्ती तयार केली आणि ते बघायला सुद्धा नाहीयेस तू. बर, सकाळी सकाळी गेलायस, कधी येणार आहेस, कुठे आहेस, काहीच सांगितलं नाहीस. हे बघ, डोंट स्टार्ट अगेन. येतो मी. कुठेस हे नाही सांगितलेस तू अजूनही. आता काय सारखा वॉच ठेवणार आहेस का माझ्यावर? सारखा अपडेट करू का तुला? येतो म्हटलं ना. ठेव. अनिश,
हे घ्या, हे लावा ना तिथे. हे तिथे लावा, हे कसलं लावताय? हे लावा, हे छान कलर आहे. बघा ना, इथे मोकळी जागा वाटते, इथे काहीतरी भरा ना. इथे आपण कलरवाला बलून लावूया, छान वाटेल. चालणार नाही. झालं म्हणजे एक एक करून हे आता सगळं कॅन्सल करणार. फुगे बिगे लावायचे नाहीत. सुंदर अशी फुलं लावा, छान मस्त दिसेल. माजगावकर, हे आजच्या दिवशी आहे ना फुलं खूप महाग असतात, म्हणून हा स्वस्तातला मार्ग निवडलाय. काय इतरही बरेच खर्च असतात नाही का? मग खर्च करा. एरवी भपका दाखवण्यासाठी खर्च करणारच होतात ना. एक मिनिट मी जातो आणि मी फुलं घेऊन येतो. हा, पैसे यांच्याकडून घे. द्या बरं, चल मी देतो. चल आपण आणू फुलं. चल चल चल. आलो आता. हा, कोणते आणायचे? झेंडूची आणायची? झेंडू, जास्वंद सगळं आणू. काय आहे काय? म्हणजे प्लॅस्टिकचा फुलोरा, प्लॅस्टिकच्या पट्ट्या. याला काय डेकोरेशन म्हणतात काय? प्लॅस्टिकचा बाजार मांडलाय सगळा. चालणार नाही, काढून टाका, काढून टाका. अहो माजगावकर, बघा किती रंगीबेरंगी आहेत. अहो आजकाल हे ट्रेंडिंग मध्ये आहे, तुम्हाला नाही कळणार. ट्रेंडिंग गेलं खड्ड्यात. गणपती ही बुद्धीची देवता आहे. जरा बुद्धीचा वापर करा. आणि तसंही आम्हाला शाळेत शिकवतात प्लास्टिक लवकर डिकम्पोज नाही होत. हो, आणि सध्या पाऊसही पडतोय, त्यामुळे गटारही चोकअप होतात आणि अशामुळेच फ्लड्सही येतात. करेक्ट. थोडक्यात काय, 2 दिवसाची मजा आणि 200 वर्षाचा ताप चालणार नाही. सगळं इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे. हा, शिस्त म्हणजे शिस्त. बरं माजगावकर, नाही ती भैरवी म्हणाली होती की उद्याच्या खाण्यापिण्याचं ती सगळं बघणार आहे. होणार ते सगळं होणार. आजोबा, मी जाऊन चेक करून येते. ये चेक करून येतो. चल चल. हा, ए पोरांनो, याला मदत करा इकडे. ये गड्या. आणि बसा तुम्ही बस. हा, पटा करा नीट. वाव माऊ, फायनली आवर फर्स्ट ऑर्डर इज रेडी. येस. ऐक, मी लगेच त्या बोरकरांना फोन करते. ओके? हो, तर समा फोनच का नाही उचलत आहेत ते? चिल, एवढं काय त्यात, नंतर कर ना. असं कसं? पावसा पाण्याचे दिवस आहेत, आता लगेच डिलिव्हर केली असती ऑर्डर. उगाच ट्रॅफिक मध्ये नंतर प्रॉब्लेम नको व्हायला. काय करूयात? बरं, मी तोपर्यंत पॅकिंग करते. हा, हो. आलेच आम्ही. हो, ये लवकर. रियांश फोनच उचलत नाहीये. हॉलमध्ये डेकोरेशन करतोय. त्यांनी जर घाईत फोन उचलला आणि काहीतरी बोलून गेला ना तो तर. घाबरू नकोस, मी बघतो. थांब. ए भैरवी, झाले का केक? येस, केक झाले पण, आणि त्याची तयारी पण झाली. अगं, तुम्हाला तो सुभाष भेटला होता, त्याने तुमच्या केकचे पैसे पाठवलेत. म्हणाला की केक सुद्धा तूच घेऊन ये. तूच म्हणजे मीच घेऊन ये. नाही, मी काय म्हणते, मी ऑनलाईनच पाठवते ना ऑर्डर त्यांना. मला ऍड्रेस द्या त्यांचा. ऍड्रेस कशाला? बघ, आपली पहिलीच ऑर्डर आहे की नाही, तेव्हा मीच नेऊन देणार केक. अहो, एवढ्या पावसात? पाऊस कुठे? पाऊस काय नाही, पाऊस केव्हाच थांबला. हो, मी पटकन जातो आणि पटकन येतो. हे घ्या पैसे, तुम्हा दोघींची पहिली कमाई. थँक्यू. अरे, यशस्वी व्हा. थँक्यू बाबा.
तर मी केक देऊन येतो. आजोबा मी पण येते. हा मग ये ना, चल ना. एक मिनिट काय? तुम्ही चालत नका जाऊ, मी ड्रॉप करते तुम्हाला गाडीने. हा हे बघ, बिझनेस करायचा ना तुला, मग पेट्रोलला पैसे खर्च करून कसं चालेल तुला? चल ग, चल ग, चल तू लगेच, चल बाई चल. समा सावकाश. हो देवा, तुझ्यावर आणि बाबांवर विश्वास ठेवून मी नवीन काम सुरू करते. आज बऱ्याच दिवसांनी कष्टाचे पैसे कमवून खूप बरं वाटतंय. असाच नेहमी पाठीशी राहा. हो सरकटे, त्या पैशावर डल्ला मारायचा विचार जर तुमच्या डोक्यात येत असेल तर लगोलोक काढून टाका. अवघ्या घराचं लक्ष तुमच्यावर आहे. मला काय करायची गरज नाही. असं आता जे करेन तो माझा शिष्य करेल. शिष्य? तुम्हाला शिष्य?